यल्लमा समृद्धी यात्रेला गेली होती आणि कमीत कमी 300 ते 400 यात्रेकरू ह्या यात्रेला सामील झाले होते आणि आज ते वापस येत आहे. यल्लमाच्या देवीची इतकी प्रशंसा आहे आणि एक जागृत देवस्थान आहे. यांच्या जोश आणि यांच्या आजच्या या समजतात आणि अशा 6 बसेस अशा प्रकारे देवीचं जागरण होत आहे आणि आज वापस येत आहे. आणि हे जागरण कशा प्रकारे या महिला करत आहेत हे या व्हिडिओद्वारे आम्ही तुम्हाला दाखवत आहोत आणि जेणेकरून या देवीची जी महिमा आहे ती किती मोठ्या प्रमाणे आहे आणि गावचे त्या भक्त आहेत ते किती खुश आहेत हे या आम्ही थोड्या वेळामध्ये तुम्हाला दाखवतो. कोणत्या प्रकारे आनंद मिळत आहे तुम्हाला कसं वाटतं? एकदम भारी वाटतं. अशी मजा 7 वर्षाला येतो आणि त्या मुलांना चांगल्या प्रकारे आम्ही ते हा जो उत्साह हा यात्रा साजरी करतो. आपण दुसऱ्या महिन्याला 2-3-4 दिवसापूर्वी तुम्ही यल्लमा देवीच्या यात्रेला गेला होता तर आता तुम्ही वापस येत आहे. तुमच्या काय भावना आहेत यल्लमा देवीच्या बद्दल? आम्हाला असं वाटतं की 5 वर्षानंतर आता गेलेलो एवढं आम्हाला सुंदर वाटतंय की तिथे जाऊन देवीचा आनंद घेतला, भंडारात खेळला, नाचला, आमचं जेवण झालं, पडल्या म्हणून आम्ही सगळं आम्हाला मस्त झालं आणि 5 वर्षांनी यावं अशी आपली इच्छा आहे आणि सगळ्यांनी असं राहावं चांगलं खुशी असं यावं. आपण या आजींना विचारू की त्यांचे काय अनुभव या देवीच्या यात्रेबद्दल. बरोबर आम्ही 5 वर्षांना अशीच मजा करावं अशी आमची इच्छा आहे. सुद्धा या यात्रेला जाऊन खुश होतात आणि याच्यातच सर्व काही मिळत असते की त्यांनी या यात्रेमध्ये कशा प्रकारे दर्शन घेतले आहे आणि देवीचं कशापासून जागरण केलं तिथली व्यवस्था चांगल्या प्रकारे झाली काही त्यांनी आता स्वतः सांगते. आम्ही जत्रेला गेला राजगुरूची 5 वर्षात एकदा भरपूर लोक आम्ही गेला आणि गर्दीत जाऊन मजा करून 2दा दर्शन घेतला ती सेवा केली. काही सेवा करीत जागरण फुले यल्लमाची भक्ती राहू दे. आता महिलांचं सांगितलं या आमच्या गावचे जे रामू पाटील आहेत हे आपल्या प्रतिक्रिया देतील. काय वाटतं तुम्हाला यात्रेबद्दल? मोठ्या प्रमाणात केली आम्हाला याचा आनंद झाला. काय केलं तिथं काय काय केला? यांनी हे सांगतात खरोखरच हे कर्तृत्व आहे की आमच्या गावच्या काही व्यक्तींनी समोर येऊन सर्व व्यक्तींनी समोर येऊन जे यात्रेकरू गेले होते लहान मुलं महिला पुरुष वर्ग यांचा 2-3 दिवसाचा आहे कार्यक्रम. यांनी सर्व त्यांना जेवण घालून त्यांना मौज व खरेदारीला देवीची भक्ती करायला त्यांना प्रवृत्त केलं आणि चांगल्या प्रकारे यांची सेवा केली. त्यामुळे त्या सर्व कार्यकर्त्यांचं आम्ही या आमच्या चॅनलद्वारे आभार मानतो आणि या महिलांचं मी कौतुक करतो. देवीच्या चरणी ही प्रार्थना करतो की यांना असंच उदंड आयुष्य लाभो आणि देवी त्यांना त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये चांगल्या प्रकारे यश देव आणि त्यांची मनोकामना पूर्ण हो हीच अपेक्षा मी या चॅनलद्वारे करत आहे. धन्यवाद.